नमस्कार मित्रांनो, मी दिनेश वर्षाराम, कोकण प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे 10 तारीख आणि आज गौराईचं आगमन होतं। तर आम्ही चाललो आहे गौराईचं आगमन कशा पद्धतीने ते झाऱ्यावरून पूजून घेऊन येतात ते बघायला आपण चाललो आहे। आणि गेल्या वर्षीची पण व्हिडिओ चालली, यावर्षी पण आपण व्हिडिओ करतो आहे। तर आजच्या व्हिडिओला बनवून राहा मित्रांनो, आवडते नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती ऑटोमॅटिक मिळेल। तर चला व्हिडिओला बनवूया। तर आता आपण जातो आहे गावातून खरवाडीतून, तुम्हाला दाखवतो। हा आहे खरवाडीचा रस्ता, हे आहे पक्यादाचं घर आणि हे आहे पेकाचं घर। इथून अशी छोटीशी वाट आहे, खाली बघा। नदी नाही, ती छोटी नदी आहे, पर्या बोलतात त्याला। काल नगरपंचायत देवरुखचे कर्मचारी येऊन हे सगळं वाट साफ केलेली आहे, नाही तर हे पूर्ण जंगल असतं। कारण पहिल्यासारखी गुरं राहिली नाही आणि चांगली पण नाही, त्यामुळे वाट पूर्ण भरून जाते जंगलाने, झाडाझुडपाने। काल साफ केलेले आहे। पायाचा हात पकड ना। घंटीचा आवाज येतोय मित्रांनो, पूजा चालू आहे गौराईची। इथे आहेत, इथून जातात, वक्त रस्ता आहे। चला खाली पाण्यात जाऊया आपण। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून या झऱ्यावरून गौरी पूजून घरी आपापल्या घरी येऊन गेलेत। आणि पुढची प्रोसेस तर तुम्हाला माहिती आहे, आता घरी जाणार आणि मग जो मुकुट असतो गौराईचा तो ते जे स्टँड असतं ते पहिल्यापासून ते स्टँड, त्या स्टँडला साडी वगैरे लावून ते मुकुट वगैरे लावून मग ते गणपतीच्या बाजूला ठेवतात। तर आपण आता बघूया पुढची प्रोसेस, तर व्हिडिओला बनवून राहणार। ठीक आहे, चला।